नमस्कार. तर सुरुवातीला माझा परिचय देतो. नाव संदीप जाने. एक शेती विषयक सल्लागार म्हणून काम करत आहे. तर आज मोजा भंडारच इथे आहे. तर एक चांगले शेतकरी आहेत, उत्तम प्रकारे शेती करून राहिलेले आहेत, यंग आहेत. तर त्यांचे थोडे जे आपलं प्रोडक्ट आहे ऑप्सायटी नावाचं, ज्या प्रोडक्टबद्दल थोडे आपल्याला अनुभव त्यांचे जाणून घ्यायचे आहेत की या प्रोडक्टचे जे फायदे आहेत किंवा आज जे वापर करून राहिले अतिशय चांगल्या प्रकारे तर त्यांचा परिचय आणि आज शेतीसोबत अधिक ते काय व्यवसाय करत आहेत ते पण आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी नितीन निमकाळे, भंडारा अंजनगाव येथे राहतो. माझं मागील 12 वर्षापासून कृषी सेवा केंद्र आहे, जे स्वतः चालवत आहो. तसेच एक सल्लागार म्हणून इतर शेतकरी जे आमचे शेजारी पाजारी गावं आहेत त्यांना पण नेहमी व्हिजिट देत राहतो आणि आवर्जून त्यांना जे उत्पादन होते त्यापेक्षा आणखी कसा भर पडेल त्याचा अभ्यास करून त्यांना पूर्ण काळजीपूर्वक जे आवश्यक ते ट्रीटमेंट त्यांना आम्ही देऊन राहिलो. मागील असं पूर्ण 10 वर्षापासून ही फील्ड पण आमची सुरूच आहे. तरी हे आमचं स्वतःचं शेत आहे, ज्यामध्ये आपली तूर आहे. याला काही भागात पाणी झालेलं आहे आणि यामध्ये आतापर्यंत 4 ते 5 स्प्रे झाले. ज्या हरेक स्प्रेमध्ये आम्ही आवर्जून ॲम्वे कंपनीचं ऑप्सायटी हे प्रतिपंप 25-30 ml नेहमी वापरलं. सोबतच एकदा आम्ही याचा सुरुवातीला जेव्हा आपली तूर छोटी होती, म्हणजे 1 फुटापर्यंत होती, तेव्हा याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न टाकता ड्रिंचिंगद्वारे एक रासायनिक खत रायझोम SP नावाचं आणि सोबत ऑप्सायटी ह्या 2 याचा स्प्रे केलेला आहे. आणि शेतकऱ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की रासायनिक खतांपासून दूर राहून हे अशा प्रकारची आपली उत्तम तूर आलेली आहे. सोबत आम्हाला परिपूर्ण ऑप्सायटीचा खूप चांगले रिझल्ट यावर्षी खूप मिळालेले आहेत. तसेच आम्ही मागील 2-3 वर्षापासून ते हे आवर्जून वापरूनच राहिलो. पण ज्यांना आम्ही जिथं फील्ड करतो त्या शेतकऱ्यांनासुद्धा आवर्जून सांगतो की ऑप्सायटी तुम्ही ड्रिंचिंगमध्ये रासायनिक खतासोबत तसेच स्प्रेमध्ये वापरा म्हणून. तरी आम्हाला यावर्षी दरवर्षीपेक्षा खूप चांगलं उत्पादन होईल हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तर मला हे सांगा दादा की ऑप्सायटीचे विशेष फायदे काय जाणवले तुम्हाला? म्हणजे विशेष म्हणजे असं जसं कीटकनाशक, बुरशीनाशक, बायोस्टिम्युलंट वेगवेगळे औषधं आपण मार्केटमध्ये पाहतो, तर त्याच्यामध्ये ऑप्सायटीचा काय रोल आहे विशेष करून? तर काय झालं, बाकी मार्केटमध्ये बऱ्याचशा औषधी आहेत. जे आता मी एक कृषी विक्रेता या नात्यानं मी बऱ्याचशा औषधीसुद्धा विकतो. ते विकताना जो एक आम्हाला असं त्यामध्ये जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिटचा विषय आपण जर बाजूला जर गृहीत धरला तर ही एक ग्लोबल कंपनी आहे, ज्यामुळे आम्हाला देताना आणि शेतकऱ्यांना एक विश्वास जो आहे तो यामुळे वाढत आहे. त्याचबरोबर हे वापरत असताना बाकीच्या औषधीचा जो डोज आहे, जो जेवढा पाहिजे, जसा आज रोजी इमॅक्टिनचा भरपूर प्रमाणात वापर आहे. आमच्याकडे काही भागामध्ये किलर नावाचं औषध आहे बायो, हे भरपूर प्रमाणात याची रिझल्ट मिळाल्यामुळे लोक स्वतःहून रिडिमांड करत आहे. तर त्याचा डोज जो काही आहे त्यापेक्षा आम्ही 5 ml, 2 ml, 3 ml असा कमी जरी दिला तरी ह्या औषधीमुळे या ऑप्सायटीमुळे त्या औषधीची गुणवत्ता वाढते. त्या गुणवत्ता वाढल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो व सोबतच सार्वत्रिक हे औषध सगळीकडे पसरते. त्यासोबत आपण एखाद्या वेळी सल्फरसारखं जे म्हणजे क्रिटिकल असं फंगीसाईड आहे ते वापरतो. ते वापरत असताना बऱ्याचशा औषधी फुटण्याचे चान्सेस खूप राहतात. परंतु ऑप्सायटी वापरल्यामुळे काय होते, सर्व प्रकारच्या औषधींचं संयुक्त मिश्रण एकसारखं करते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची औषधी फुटत नाहीत. तर अशा प्रकारचे आम्हाला सुंदर याचे बेनिफिट्स प्रत्यक्ष मिळालेले आहेत. तर अतिशय सुंदर दादाचे अनुभव आहेत आणि ऑप्सायटी हे जे प्रोडक्ट आहे हे शेतकऱ्यासाठी एक आज वरदान ठरत आहे. आज ते स्वतः कृषी केंद्र चालून म्हणजे या प्रोडक्टचे अनुभव स्वतः घेत आहेत. म्हणजे आपण समजू शकतो की ऑप्सायटी आपल्या शेतकऱ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. याचा आपण वापर करून खर्च कमी करून उत्पन्न वाढवू शकतो. धन्यवाद.